आमचं शेजारी कायम नास्क चांगल्या कामाला निघलं का आलंच आडवं. घालू शकतो. आमची ऐपत आहे तेवढी. ते काळं मांजर आडवं आलंच. पण लेकराचा जीव वाचला पाहिजे तेवढं प्रयत्न चांगले करा. जळपुटे नाही तर काय. चला आपण काय करू, त्याला चांगलं गंड होते, चांगला भोळा माणूस आहे, चांगला गंडन आपल्याला. समजच काय माहिती का, ती तब्येत खराब आहे. जीवाचे जीवलग मित्र आहे तुम्ही. अरे तुमच्यासाठी किती बी पैसे घालेन. किती दिवसात बरा होईल? 5-7 दिवस तर लागतील. आमचा आणि बघून आमच्या दुःखाचं घालवतो ना. टेन्शन नाही घेऊ, चला तुम्ही चला. लाख भरून त्याला. यार माझ्यासाठी जाऊ, माझं लेकरू आलं. Two ones are two. Two twos are four. Two threes are six. Two fours are eight. Two fives are रे वा, अभ्यास चाललाय. बाहेर चाललोय का ग? थोडा किराणा आणि भाजीपाला आणायचा होता. बरं आणतो ना. थांबा मी पिशवी आणते लगेच. काय करताय? अभ्यास चाललाय काय? अरे वा 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 वा. अभ्यास करायचं, चांगलं हुशार व्हायचं बरं का. हा, चांगलं शिकव जरा. हो. पोरग ऑफिसर व्हायला पाहिजे बरं का. चल जातो. चल रे समर्थ. Two six are eight. कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुटे जळाली पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी. सचिनराव नमस्कार. कुठं चाललात? छाया, हे छाया. आले आले. का हो? काय हो लगेच आले? काय तुला सांगू, कुठल्या महत्वाच्या कामाला जायचं म्हणलं ना, ते काळं मांजर आडवं आलंच. अरे हेच का ते? मग काय? हेच आहेत शेजारी आपले मग जळकुटे. मग काय, जळपुटे नाही तर काय. जा तुम्ही इकडून जा. बर ठीक आहे, जाऊ का ग? हो हो जा. काय करायचं यांना काय माहिती. पांडुरंग हरी पांडुरंग हरी. छाया, ए परी, अगे समर्थ कुठे गेलाय? चला जळकुटे काय माहिती. काय हो, काय काम आहे? अगं लहान लेकरू आहे, त्याला बिस्किट आणलं होतं. कोणी सांगितलं तुम्हाला आणायला? अगं खाई लहान पोरांना लागतं. हो, आमच्या मुलाला आम्ही खाऊ पिऊ घालू शकतो. आमची ऐपत आहे तेवढी. खाई छोटं लेकरू आहे. नको. पांडुरंग हरी पांडुरंग हरी. कल्याण कर रे बाबा सर्वांचं. सर्वांना चांगली बुद्धी दे रे बाबा. पांडुरंग हरी पांडुरंग हरी. पांडुरंगा. मग संदीपराव काय म्हणता? काय नाही, मस्तपैकी निवांत आहे. आता वातावरण पण चांगलं झालंय. माझ्या मनातलं बोललं लय दिवस झाले, माझ्या पण मनात इच्छा आहे. काय कोणी भेटणारच रे एखादा असं काय बेकार. काय आता पैसा पाणी नाही, काय लय अवस्था बेकार आहे. आपले येतील ना आता सचिनराव. ते माणूस चांगला आहे, ते मात्र खर्च करेल. सचिनराव काय, सचिनराव एक नंबर आहे. सचिनराव पण आता काय, सचिनराव ऐक ना. ए यार तोक दिसला, तो सचिनराव. ए थांब 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 ना, थांब थांब. मी बरोबर त्याला बोलून घेतो. तू फक्त माझ्या हारा कर. आपण त्याला फक्त हारवायला झाडा ना, एकच नंबर. अरे मला माहिती. आपण काय करू, त्याला चांगलं गंड होते, चांगला भोळा माणूस आहे, चांगला गंडन आपल्याला. सचिन भाऊ, सचिन भाऊ, सचिन भाऊ. या आयला दत्ता, काय चाललंय? संदीप काय चाललंय? काय नाही, निवांत निवांत आहे काय? निवांत. अरे वा वा वा. तब्येत वगैरे कशी आहे तुमची? ठणठणीत बा. आपण तुला माहिती ठणठणीत असते, आनंदात असते. लईच खतरनाक दिसतो. काय आता काय वा, घरचं खावं लागत आहे त्याला. तुमच्यासारखा माणूस काय कामात नाही सापडायचा. लय भारी माणूस बरं का सचिन भाऊ, लय भारी माणूस. अरे माणूस आहे. काय सांगतो, गावामध्ये असं माणूसच नाही गावाचा. सचिन भाऊ लय खतरनाक माणूस. पाहिलं आज लय स्तुती करताय माही. सचिन आहे आमचा जीवाचा माणूस आहे. सचिन भाऊ काय, जीवाचा आहे? प्रेमाचा माणूस आहे राव. एवढं काय त्यात? बोला ना. तुझं काय, आमच्या प्रेमाचा माणूस आहे. अहो, आमचा जीव आहे तुमच्यावर.
अरे जीव आहे ना बाबू. तुमच्यावर अरे सचिन भाऊ असा माणूस आहे काय म्हणून ते वाटेन ते करायला तयार आहे आपल्यासाठी. एकच नंबर माणूस आहे. अरे, सचिन भाऊ म्हणाले मोठा माणूस आहे. सचिन भाऊ सारखा माणूस जगात सापडून नाही यायचा. दादा हो, नका लाडू उडी लावू. मागच्या टायमाला पण असंच लाडू उडी लावू माझा खिसा रिकामा केला. अरे जरा स्वतःच्या खिशात हात घाली जा. तसं नाही सचिन भाऊ, स्वतःच्या खिशात घालू, पण यावेळेस आमची थोडीशी तंगी आहे. अरे तंगी तुमची कायमचीच पेटलेली. कायची तंगी आहे? असं असतं का सचिन भाऊ? असं कुठं असतंय का राव? आपण जीवाचे मित्र आहेत ना, असं कुठं असतं का? अरे जीवाचे मित्र म्हणता. अरे मग एकदा मी खर्च केला, एकदा तुम्ही पण करायला पाहिजे ना. करू ना, आहे, करू ना, करू करू ना. सचिन भाऊ. पुढल्या वेळेस आम्ही करू. Next एवढं time आम्ही तुम्ही करू करा. सचिन भाऊ, यावेळेस तुम्ही करा. कारण कसं तुम्ही पैसे पाहण्यावाले माणसं आहेत. आता सध्या आमच्याकडे काय आहे एवढे? हा, काय माशीच लाडू गुडी लावायची आणि आम्हालाच कांगाल करायचं नाही का? सचिन भाऊ नाही तुमचंच तसं नाही आहे. सचिन भाऊ, पण यावेळेस घ्या समजून. सचिन भाऊ हा. तुम्ही निमरात आपला कधी आवाज आहे तुमच्या एका फोनवर ना, आपण एका फोनवर कधी तुम्ही म्हणता तेव्हा आपण तुमच्यासाठी गेलाय कधी पण. माझ्यासाठी जीवाला जीव दोघे देणार. एका फोनवर तुम्ही काही काम सांगा, निमेरात आम्ही हजर आहे. काळीचे राहू तुम्ही तुमच्यासाठी आमच्या. निमेराचा हजर आहे. काळीचे माझ्या अडचणीला कधी बी येणार 100% काळीचे तुम्ही आमचं. काय तिथं काय आहे का? नाही तशी या सन बर का. हा. पण पुढच्या वेळेला तुम्ही पार्टी द्यायची बरं हो का? 100%. नक्की, 100%, पुढच्या वेळेला 100%. मी पट्टा जाणार, हो पट्टा मी जाणार. नक्की. हा नक्की. बरं ठीक आहे, एवढ्या टायमाला करतो खर्च मी. हा ओके 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 चला. कुठे जायचं म्हणता मग? काय तुम्ही म्हणता तिकडे जाऊ सचिन भाऊ? जाऊ चला. पावसाचं वातावरण आहे मस्त पैकी, पण पुढच्या वेळेला तुम्हीच करायचं बरं का? हा. ए सचिन, नाही ना, काय नाही. अरे तू काय करतोय? आलं नास. अरे दादा, 400 रुपये मागे टाक बॅलन्स मध्ये. ती तुला तुझ्या संकटाच्या वेळी कामाला येईल. हो तात्या, आमचं शेजारी कायम नास्क. चांगल्या कामाला निघलं का आलंच आडवं. अरे सचिन, वेळ विचारून येत नाही. जरा शांततेत काम कर. हो तात्या, आमची शांतता आमचं आम्ही बघू. तुमच्याकडे काय आम्ही मागायला आलोय का? हे बघ बा, माझं सांगण्याचं काम आहे. तुला पटत असलं तर बघ. जीवनात संकट आहे, लय वेळेस येतात. त्यावेळेस तू त्यात तरुण गेला पाहिजेस. ते आमचं तरुण जाऊ नाही तर पुरून जाऊ. तुम्हाला काय करायचंय? निघा तुम्ही. नाही आता हे तू ठरवशील. जावा जावा. पांडुरंग लोकांच्या पंचायत. हरी, चला, निघा, निघा, पांडुरंग. हे आपल्या गावात आहे ना सवयच लागलेल्या आहे त्या. मग काय तर- शेजारचं आहे आमचं लय नास्क. असं काय असं कुठं चांगलं चाललं दिसत नाही लोकांना. आमचं आम्ही बघू ना, आमच्या खिशातलं घालवतो ना. टेन्शन नाही घेऊ. चला तुम्ही चला. सचिन भाऊ. चला. जा पळा. चला रे. चला, ए, मस्त पार्टी करू चला. चला. आह. 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 माझ्या जीवाचे जीवलग मित्र आहे तुम्ही. अरे तुमच्यासाठी किती बी पैसे घालीन. कोण आहे? हे का कोण आहे? चल, माझ्या मित्रासाठी फोन बिन काहीच नाही. पार्टी बिर्टी पार्टीत फोन नाही. ए चल. हा हे बघ सत्या. काय म्हणला होता? जीवाचे जीवलग कोण आहे? सचिन, तू माझ्या जीवाचा जीवलगच आहे. हा. मी तुझाच. अरे कधी पण तुला निमेरात्रीचा प्रॉब्लेम येऊ, हा. यो दत्ता हजर राहणार. कधी फोन कर, तुला वाटेल तेव्हा कधी फोन काय कर. गेलं हे? ये जा. असू दे. ए, हा, चल. माझ्या जीवाचे जीवलग मित्र आहे तुम्ही. अरे तुमच्यासाठी माझे किती पैसे जाऊन दे. हा हो. पण पुढच्या टायमाला तुम्ही खर्च करायचा बरं का. सचिन हा. नक्कीच. हा. ए बस झालं आता चल. ए उठे येतात त्या आयला तुला भुकट दिसलं का? एवढं एक पॅक घेऊन थांब सचिन. हा, घे. माझ्या जीव कायला घाबरत मी ना. ए चल. ए, चल. चल. सावकाश. अरे सावकाश ये ना. पुढच्या टायमाला तुम्ही खर्च करायचा. लक्षात घ्या आता. श्वास घे रे, श्वास घे बाळा. सोड. घे श्वास. हा घे श्वास. मोठा श्वास घे. मोठा श्वास घे. पायवरती घे. पायवरती असं इथे. शाबाश.
अजून काय त्रास होतो का तुला? ठीक आहे. डोळे उघड, जीभ दाखव. शाबास, ठीक आहे. डॉक्टर या, बस. ये. नमस्कार डॉक्टर. नमस्ते, बस. समर्थचे आई वडील त्याला ऍडमिट नाही केला का? हो मग समज हा. समजतच काय आहे माहिती का, तिची तब्येत खराब आहे आणि पण आता कशी आहे डॉक्टर? आता पण खराबच तब्येत आहे. चिंताजनक आहे. किती दिवसात बरा होईल तो? 5-7 दिवस तरी लागतील. 5-7? हो, पण बरा होईल ना डॉक्टर? बऱ्याच करण्याचा आहे, प्रयत्न करणारच आहे, पण त्यामुळे खर्चाची पण तयारी करावी. पैसे किती खर्च येईल डॉक्टर? म्हणजे 1,00,000 रुपये तरी लागतील. लाख? हो. काही कमी? कमी तर काहीच काय होणार नाही, पण आपल्याला जेवढे पैसे तयार करावंच लागतील. आम्ही सगळे प्रयत्न करू, जास्तीत जास्त आमच्या तर्फे काय करता येईल ते मॅक्झिमम करू. त्याला वाचायचं पैसेच मात्र व्यवस्थित डॉक्टर लेकराला वाचवा. डॉक्टर आमच्या लेकराला वाचव डॉक्टर. आम्ही तुम्ही काय काळजी बिंदास्त, तर पैशाची व्यवस्था तुम्ही करू. ठीक आहे चालेल. चला येऊ का डॉक्टर? हो. डॉक्टर साहेब आत येऊ का? हा, या बसा माऊली. पांडुरंगारी पांडुरंगारी. काय आहे ना ते सचिनचा मुलगा आहे ना? हा समज. ते वालतो. हा. काय परिस्थिती याची? तो जरा जास्त आजारी आहे, त्याला एक 8-10 दिवस लागेल दवाखान्यात ठेवायला. 8-10 दिवस? हो, म्हणजे 1,00,000 रुपये साधारण खर्च येईल, तर त्याची व्यवस्था करायला लागेल. पण त्याच्या आई वडिलांची परिस्थिती पाहून मला नाही वाटत तो एवढा खर्च करू शकेल. डॉक्टर पैशाची काळजी घेऊ. बरं. पैसे मी देतो, आता आणले थोडे, ते देतो तुम्हाला, नंतर बाकीचे नाही. बरं, ठीक आहे. चालेल, राहू द्या, बाकीचे पैसे नंतरची व्यवस्था करा. त्यांना सांगू नका बाई. हो हो. पैसे लागेल तेवढे मी देतो, पण लेकराचा जीव वाचला पाहिजे तेवढं प्रयत्न चांगले करा. हो चालेल. येतो मी. हो हो. रामकृष्ण. रामकृष्ण. अहो, पैशाचं काहीतरी बघा. माझं डोकं चालत नाही आता कोणाकडे पैसे मागा? अशा टायमाला कोण पैसे द्यायचे? तुमच्या मित्राला फोन करून बघा, बोलून बघा त्याला पैशाचं काहीतरी. काय आयला त्या सचिनचा काय आला फोन आला? हॅलो, हॅलो संदीप कुठे आहे रे? आहे गावात आहे. ऐक ना, माझं जरा थोडं काम कर ना. अरे माझं पोरग दवाखान्यात आहे, थोडी पैशाची गरज होती रे. आयला सचिन पैसे नाही गाड्यानं कालच गाडी घेतली. काय? नाही कर रे बाबा, काहीतरी कर ना. आयला नाही, 2 दिवस आधी फोन केला असता तर केलं असतं काहीतरी ऍडजस्ट, पण आता नाही ना व्हायचं. ऐक ना संदीप. हॅलो 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 अरे हॅलो संदीप. हॅलो ए हॅलो हॅलो. आयला कट झाला, रेन नाही काय. नाही म्हणाला ना, दुसऱ्या मित्राला फोन करून बघा. याचा कशाला फोन आला असं बा, आता काय करू काय करू काय करू. ठीक आहे, म्हणतो डॉक्टर काय म्हणतो बघू. हा बोलणार सचिन, काय रे? हॅलो दत्ता, कुठे आहे रे? अरे मी इकडे पुण्याला आलो होतो. पुण्यात? ऐक ना, माझं पोरग दवाखान्यात आहे, मला थोडी पैशाची गरज होती. अयो सचिन, काय रे आता काय सांगू तुला, आता नाही ना होण्यासारखे यार. काय? असं नको म्हणू. ऐक ना, मला
मला खरंच लय गरज आहे रे. नाही 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 सचिन आहे रे, पण ते काय झालं आता मी आता त्या मुलाच्या लग्नामध्ये आता गेलं ना आमच्या तो याच्यात होतं ना, तर आता काय तिकडे मी पैसे दिलेत रे नेमकं आता माझ्याकडे. तू मला काल जर फोन केला असता ना तर 100% केला असता, पण आता नाही होण्यासारखं सचिन. अरे तुम्ही तर मला म्हणायचे जीवाला जीव देईन, निम्म्या रात्रीचा फोन कर, कधी मी तुझ्यासाठी धावून येईन. आता यार माझ्यासाठी धावून माझं लेकरू आजारी आहे. नाही 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 होण्यासारखं सचिन, नाही होण्यासारखं खरंच नाही. मदत करणार आहे. हॅलो दत्ता. अरे नाही होण्यासारखं बाबा. अरे हॅलो 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 आवाज येतोय का? हॅलो दत्ता. हॅलो 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 दत्ता. काय लोक झालं? काय कट नाही आता त्यांना ऐकायला जात नसतं, ते मुद्दाम करतायत तसं. लय मित्र करत होते ना. आता आता काय करायचं? आता काय करू मी सांग ना. तुम्ही काय करायचं ते करा, पण माझं लेकरू मला नीटनेटकं घरी आणून द्या. आधा रात्री येतो हे देतो, फक्त बाता म्हणतात सगळे. कोणी येत नसतं कामाला. काय करायचं ते करा, कसे पैसे जमायचे ते तुमचं तुम्ही बघा. मला माझं लेकरू नीटनेटकं घरी पाहिजे. कशी झक मारायची तशी मारा. अगं पण सचिन ए छाया, सचिन ए छाया. मामा मामा कसे काय आले? बरे आहेत का? अरे काय भानगड आहे, तुम्ही लय टेन्शन मध्ये आहेत. टेन्शन घेऊन आहे तर काय करू मामा? पोरग दवाखान्यात आहे, लय खर्च सांगितलाय डॉक्टरांनी. या माणसानं सगळा पैसा मित्रांवर उडवून टाकला. मामा झाली चूक, आता काय करायचं? मामा अरे या माणसाला कुठेतरी पाहिलेलो आहे. या माणसाचं नाव नका घेऊ मामा. अहो या माणसामुळेच होतंय सगळं. कुठल्याही चांगल्या कामाला निघालो ना, हा माणूस आलाच आडवा. काय नाव आहे त्यांचं? तात्या. तात्या हो तात्या इकडे या. कशाला बोलावताय तुम्ही? अरे पांडुरंग हरी. आम्हाला काम नाही, कशाला बोलवतात काय नाही. या तात्या बसा. कशाला बोलवलं तुम्ही मामा? अरे सचिन हा तुमच्यासाठी देव माणूस आहे. हा माणूस आमच्यासाठी देव माणूस. कसं काय मामा? त्यांनी तुमच्या मुलाचा जीव वाचवला. हे कसं शक्य आहे? त्यांनीच पैसे भरले हॉस्पिटलचे, दवाखान्याचे. म्हणजे या तात्याने आमच्या समोरचे पैसे भरले. छाया अगं मामा, या तात्याला आम्ही नाही नाही तसं बोललो, त्यांचा अपमान केला. खरंच ज्या माणसाचा आम्ही अपमान केला, तिरस्कार केला, तोच माणूस आमच्या कामाला आला. आणि ज्या मित्रांवर मी वाटतील तेवढे पैसे उधळले, ते मात्र माझ्या अडचणीच्या वेळी त्यांनी तोंड फिरवली. छाया मामा म्हणतात ते बरोबर आहे. हा माणूस आपल्यासाठी खरंच देव माणूस आहे. तात्या चुकलो. तात्या आमच्या दोघांनाही माफ करा. तात्या चुकलो. तात्या असं नाही करू. हे पहा, शेजार धर्म पाळला पाहिजे. प्रत्येकाने एकमेकाला मदत केली पाहिजे. आणि अपमान म्हणू नकोस तू. जर शेजार धर्माचा असूनही, जर शेजारी असून जर खर्च करू शकत नाही तर काय उपयोग आहे? अरे त्या ईश्वराने दिली म्हणून मी खर्च केला. माझ्याकडे तर काय? पांडुरंग हरी बेटे हो, पांडुरंग हरी. खरंच छाया, या माणसाने आपल्या आयुष्याचा अर्थ समजून सांगितला ग. आज शिकलो, खऱ्या अर्थाने शिकलो. कुठल्याही माणसाचा आपण अपमान करायचा नाही, कुठल्याही माणसाचा आपण तिरस्कार करायचा नाही. हे या तात्याने आपल्याला शिकवलं. कुठल्याही माणसाच्या संकटामध्ये आपण धावून जावं, खरी माणुसकी याच्यामध्येच आहे. या तात्यानेच आपल्याला शिकवलं. तात्या
तात्या पांडुरंग हरी, तात्या पांडुरंग हरी चांगली शिकवण दिलीत तात्या, चांगली शिकवण दिली.